आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी पैशांच्या बॅगेसह व्हायरल केलेल्या व्हिडिओ प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट हे आता आक्रमक भूमिकेत आले। या प्रकरणी नाहक बदनामी केल्याचा आरोप करत संजय राऊतांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय आणि याला संजय राऊतांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कॅश कनेक्शन वरून राजकारण तापलं। मानहानीचा दावा करण्याचा शिरसाटांचा इशारा। संजय राऊतांचाही जोरदार पलटवार। ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर करत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना लक्ष्य केलं। या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती हे मंत्री संजय शिरसाट असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। तसंच या व्हिडिओमध्ये 2 बॅग दिसत असून त्यातील एका बॅगेत पैशांची बंडलं असल्याचं पाहायला मिळतंय। या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली, पण राऊतांच्या टीकेनंतर शिरसाटांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा, जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते। माझं संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही, जे समोर आलं ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिलाय। दरम्यान आपल्या बदनामीचा हा सगळा कट असून संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। काल संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या अकलेचे धिंदवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला। मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहाल तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे। चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी अब्रू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल। तर संजय शिरसाट यांनी दिलेल्या इशाऱ्याला ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांनीही जोरदार पलटवार केलाय। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत करतात। करू द्या ना कायदेशीर कारवाई, माझ्यावरती काय नवीन नाही। आमच्यावर सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही। अशा प्रकारच्या अनेक नोटिसा आम्हाला येत असतात, सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो। ज्याला मान आहे त्याची हानी झाली असेल। संजय शिरसाटांना काय मान आहे? रोज नुसत्या आब्रूचे धिंदवडे निघत आहेत आणि यांना मान आहे का? कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे, नोटा ठेवता कशा? ठेवायच्या तर नीट तरी ठेवायच्या ना, नीट तरी ठेवायच्या। आणि आता सांगतात कपडे होते, धड राकट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या, आणि आता म्हणतात कपडे होते तिथं। मला सांगा, स्वतःच्या घरात कुठे कपड्याची बॅग कुठे ठेवावं लागते का? काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला मान आहे त्याची हानी होईल। असे कित्येक दावे दाखल केले, त्यांनी काय फरक पडणार आहे? यांनी दाखल करावाच असं माझं तर म्हणणं। विट्स हॉटेलचा लिलाव, आरक्षित भूखंडांची खरेदी, इन्कम टॅक्सची नोटीस, गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट यांच्या नावानं सुरू झालेली वादांची मालिका थांबता थांबत नाहीये। अशातच संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडिओवरनं राजकारण तापलेलं असून आरोप प्रत्यारोपांचं सत्रही सुरू झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।